हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत 9वी चे। विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी एक पार्ट 1 पाहिला होता, ज्यामध्ये आपण 5 नियर अबाउट चॅप्टर कव्हर केले होते। आता उरलेले चॅप्टर जे आहेत ते आपण 2 व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे टेफ्लॉनचा द्रवणांक आहे। अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला की जो टेफ्लॉन असतो त्याचा मेल्टिंग पॉइंट किती असतो, त्यांनी आपल्याला विचारलं। विद्यार्थी मित्रांनो, जो टेफ्लॉन आहे त्याचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो असतो 327 डिग्री सेल्सिअस। किती असतो? 327 डिग्री सेल्सिअस। कोणाचा? टेफ्लॉनचा। आता कोणी विचारलं की टेफ्लॉन काय आहे, तर टेफ्लॉन बद्दल आपण माहिती पाहूया। पहिले तर टेफ्लॉन हा एका प्रकारचा पॉलिमर आहे। काय आहे? पॉलिमर आहे। नंतर याचं नाव काय आहे? टेफ्लॉनचं पूर्ण नाव काय आहे तर म्हणायचं पॉली टेट्रा फ्ल्युरो इथिन, हे त्याचं नाव आहे। पॉली टेट्रा फ्लुरो इथिन हे त्याचं नाव आहे। नंतर कोणी विचारलं की त्याचा मोनोमर कोणता आहे? मोनोमर कोणाचा? टेफ्लॉनचा मोनोमर कोणता तर म्हणायचं टेट्रा फ्ल्युरो इथिन। हा त्याचा काय आहे? इथिन। इथिन हे त्याचा काय आहे? मोनोमर आहे। त्यानंतर हा टेफ्लॉन कुठे वापरला जातो असं जर का विचारलं तर आपल्या घरी जे नॉनस्टिक कुकवेअर्स राहतात, नॉनस्टिक कुकवेअर्स, बरोबर आहे, पॅन असो मग ते वेगवेगळे भांडे असतात बघा नॉनस्टिक, त्यामध्ये टेफ्लॉन वापरलं जातं। त्याऐवजी तुम्ही पहा कारवर जी कोटिंग असते ना, कारची कोटिंग ती कशाने केलेली असते? टेफ्लॉननं। नंतर तुम्ही पहा आपल्या घरी कधी नळ तुटला तर नळ जेव्हा बसवायला प्लंबर येतो तो नळ बसवण्याच्या आधी एक पांढरी अशी टेप लावतो त्याला, ते सुद्धा काय असते? टेफ्लॉनच असते। विद्यार्थी मित्रांनो, कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता। बोला मग या टेफ्लॉनचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो किती आहे? 327 डिग्री सेल्सिअस। म्हणून हा टेफ्लॉन युटेन्सिल्स मध्ये वापरला जातो। युटेन्सिल, युटेन्सिल म्हणजे काय? भांडे। जे आपण भांडे वापरतो त्या भांड्यांमध्ये का वापरला जातो टेफ्लॉन? दुसरा पॉलिमर का नाही वापरत? कारण की दुसऱ्या पॉलिमरचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो एवढा राहत नाही, टेफ्लॉनचा जेवढा आहे, म्हणून टेफ्लॉन कशामध्ये वापरला जातो? भांड्यांमध्ये वापरला जातो। कळलं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। दुसरा प्रश्न आहे आपला लिपस्टिक मध्ये नावाचा रंग असतो। अतिशय चांगला प्रश्न आहे, पहा की लिपस्टिक कंटेन अ डाय नेम, म्हणजे लिपस्टिक मध्ये कोणता डाय असतो त्यांनी विचारलं आपल्याला। पहा 4 ऑप्शन दिलेत। अल्युमिनियम क्लोरोहायड्रेट, अल्युमिनियम क्लोरोहायड्रेट लिपस्टिक मध्ये नसते, मग कशामध्ये असते? डीओ मध्ये। डीओ, ठीक आहे, डिओड्रंट, डिओड्रंट जे असतात ना, डिओड्रंट मध्ये अल्युमिनियम क्लोरोहायड्रेट राहतो, जो की स्वेट पोर काय करतो? ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर सिरामिक, सिरामिक तर सगळ्यांना माहिती आहे, सिरामिकचे भांडे असतात। त्यानंतर कार्नालाइट, कार्नालाइट काय असतो? एका प्रकारचं सप्लिमेंट आहे। काय आहे? सप्लिमेंट आहे। त्यानंतर कारमाइन, हे तर आहे विद्यार्थी मित्र, कॅरामाइन, कॅरामाइन नावाचा डाय कशामध्ये वापरला जातो? लिपस्टिक मध्ये वापरला जातो आणि याच्यामुळे स्टमक मध्ये बिमाऱ्या होऊ शकतात। स्टमक अल्सर होऊ शकतो। कळालं? स्टमक म्हणजे तुमच्या पोटामध्ये काय होऊ शकतं? अल्सर होऊ शकते। एवढा हा घातक असतो। कोण? कॅरामाइन। आणि हा कशामध्ये वापरला जातो? लिपस्टिक मध्ये। म्हणून जास्त प्रमाणात लिपस्टिकचा उपयोग केला नाही पाहिजे। कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 20 हर्ट्ज पेक्षा, अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी, 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारिता, कमी म्हटलं, कमी वारंवारिता ध्वनीला काय म्हणतात? बोला, अशी ध्वनी ज्याची वारंवारिता 20 हर्ट्ज पेक्षा कशी आहे? कमी आहे, तिला काय म्हणायचं? श्राव्य ध्वनी म्हणायचं, श्राव्यातीत ध्वनी म्हणायचं, अवश्राव्य ध्वनी म्हणायचं का प्रतिध्वनी? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे उत्तर येते ते येतं पर्याय क्रमांक सी, अवश्राव्य ध्वनी।
20 हर्ट्ज पेक्षा कमी म्हटलं त्यांनी. याला आपण इंग्लिशमध्ये इन्फ्रासाऊंड म्हणतो. काय म्हणतो? अवश्राव्य म्हणजे इन्फ्रासाऊंड. इन्फ्रा साऊंड. कळलं? नंतर जे जास्त असते त्याला काय म्हणतो आपण? अल्ट्रासाऊंड. काय म्हणतो? अल्ट्रा साऊंड. बरोबर? हे 20,000पेक्षा जास्त असते बरं याची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. प्रतिध्वनीचा अर्थ तर माहितीच असेल, इको म्हणतात त्याला. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगला प्रश्न आहे, खतरनाक एकदम. क्लोरीन वायूची कशा बरोबर अभिक्रिया करून ब्लिचिंग पावडर तयार करतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला. आपल्याला निर्माण काय करायचं आहे? ब्लिचिंग पावडर. बरोबर? मग ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. बोला. CaO Cl2. इट इज ब्लिचिंग पावडर. हा आपल्याला काय करायचा आहे? निर्माण करायचा आहे. कोणाची रिॲक्शन करायची आहे? क्लोरीन वायूची. बरं, क्लोरीन घेतो इथं. याची रिॲक्शन कशासोबत करसाल म्हटलं त्यांनी? जेव्हा तुम्हाला CaO Cl2 मिळेल असा त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला. बरोबर? मग बोला. लाईम वॉटर, चुन्याचे पाणी. स्लेक लाईम, विजलेला चुना. बेकिंग सोडा, बेकिंग सोडा. सॉल्ट म्हणजेच मीठ. या चौघांपैकी तुम्ही काय वापरता? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वापरणार स्लेक लाईम. स्लेक लाईमचा फॉर्म्युला काय असतो? इकडे पहा. CaOH/2 हा झाला फॉर्म्युला कुणाचा? स्लेक लाईमचा. या स्लेक लाईम सोबत जेव्हा आपण क्लोरीन रिॲक्ट करतो काय भेटते आपल्याला? CaOCl2 आणि सोबत काय भेटते? H2O. पहा, एक वेळेस रिॲक्शन बॅलन्स आहे की नाही पाहायचं आहे आपल्याला. कॅल्शियम इथे किती आहे? 1. इथे सुद्धा 1. ऑक्सिजन किती आहेत? 2. इथे 1 आणि इथे 1 म्हणजे 2 ऑक्सिजन झालेत. त्यानंतर हायड्रोजन किती आहेत? 2. हे इथे हायड्रोजन 2 आहेत. बरोबर? Cl किती होते? 2. इथं Cl 2 आहेत. म्हणजे ही रिॲक्शन कशी आहे? बॅलन्स आहे. तर मग बोला, क्लोरीनची रिॲक्शन कोणासोबत करावी लागेल? स्लेक लाईम सोबत. तर आपल्याला पर्याय काय मिळेल? बेकिंग. बेकिंग म्हणतो काय? ब्लिचिंग पावडर आणि सोबत काय मिळेल? पाणी मिळेल. अतिशय चांगला प्रश्न होता. विजलेला चुना, स्लेक्ड लाईम, याचं दुसरं नाव CaOH2 ला अजून काय म्हणतात? तर म्हणायचं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय म्हणतात? कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतात. जेव्हा आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत कशाची अभिक्रिया करतो? क्लोरीन गॅसची. तर तेव्हा आपल्याला ब्लिचिंग पावडर आणि सोबत पाणी मिळते. म्हणून इकडे बघा, मला कॅल्शियम हायड्रॉक्साईड माहित असतं आणि स्लेक लाईम माहित नसतं तरी माझा प्रश्न चुकला असता की नाही? म्हणून कोणत्याही कंपाऊंडचे वेगवेगळे नाव सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा. लाईम वॉटर वेगळं असते, स्लेक लाईम वेगळं असते. बेकिंग सोडा सर्वांनाच माहित आहे, NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 आरशामधील कोन 90 डिग्री असल्यास प्रतिमांची संख्या किती मिळते? अतिशय चांगला प्रश्न आहे, जबरदस्त. 2 आरसे आहेत आणि त्या 2 आरशांचा मधला जो कोन आहे तो किती आहे? 90 अंश आहे. आणि म्हणते त्यांनी काय काढा म्हटलं? प्रतिमांची संख्या म्हणजे किती प्रतिमा निर्माण होतील असं त्यांनी विचारलं. सरळ सरळ एक फॉर्म्युला वापरायचा. N = 360 भागेला A-1 हा फॉर्म्युला वापरा. मग हे काय? आरशातील प्रतिमा. मग हे खाली काय आहे बरं? हे आहे तो अँगल. बोला. 360 भागेला किती? 90. 90 दिला होता ना आपल्याला. मायनस किती? 1. 360 भागेला 90. 0 0 कॅन्सल. 9 चोक 36. 4 मधून 1 गेला, उरले किती? 3. म्हणजे किती प्रतिमा निर्माण होतील? 3 प्रतिमा निर्माण होतील. पर्याय क्रमांक बी. बरोबर आहे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. असाच प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. वेगवेगळे अँगल घेऊन असा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत चला. 100% सांगतो तुम्हाला, असा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या महाटीईटी 2026 मध्ये दिसू शकतो. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता आणि त्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. हे प्रतिमांची संख्या आहे, हा तो अँगल आहे. कळालं? सगळ्यांना समजला हा प्रश्न? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे जर का तुम्हाला प्रश्न भविष्यात पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे
किमान अंतर किती असावे? जबरदस्त प्रश्न आहे. प्रतिध्वनी, प्रतिध्वनी म्हणजे काय? इको. इको निर्माण व्हायचा असेल तर तुम्ही जिथे आहात हे तुम्ही आणि तुमच्या समोर इथे कुठेतरी एक डोंगर आहे असा, बरोबर? या तुमच्या दोघांच्या मध्ये कमीत कमी अंतर किती असलं पाहिजे? किमान म्हटलं त्यांनी, कमीत कमी अंतर किती असलं पाहिजे? 17.2 मीटर. यापेक्षा जर का कमी असेल तर इको निर्माण होत नाही. कमीत कमी 17.2 मीटर पाहिजे. जास्त असेल तर चालते. जिथं तुम्ही कुठे गेला इको येत असेल तर तिथं काय असेल? तुमचं आणि त्या अडथळ्याचं, त्या दोघांमधलं अंतर किती असेल? 17.2 मीटर. अतिशय महत्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, साबण तयार करण्यासाठी तेल किंवा चरबीचे कोणाबरोबर अभिक्रिया करतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कशाचं? तेल. तेल घेतात किंवा चरबी घेतात. जास्तीत जास्त पदार्थांमध्ये चरबी वापरत नाहीत विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपल्या भारतामध्ये समाजाचा विचार करूनच काय केलं जातं? साबण निर्माण केली जाते. तर चरबीचा उपयोग न करता त्याच्यामध्ये काय वापरतात? तेल वापरतात. मग या तेलाची अभिक्रिया कोणासोबत करतात म्हणजे काय निर्माण होते? साबण निर्माण होते. बोला, कोणासोबत अभिक्रिया करतात? सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल म्हणजे काय? H2SO4, बरोबर. नंतर नायट्रिक आम्ल. नायट्रिक आम्ल म्हणजे HNO3. नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. नंतर काय म्हटलं? बेरियम क्लोराईड BeCl2. या चौघांपैकी काय वापरसाल? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे तुम्ही तेल किंवा चरबी याची अभिक्रिया जेव्हा तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा याच्या ऐवजी तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा वापरू शकता. इथं पर्यायामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड दिला नव्हता, बरोबर आहे. इथं फक्त पोटॅशियम हायड्रॉक्साईड दिलं होतं, म्हणून मी पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं. पण पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत अजून आपण काय वापरू शकतो? सोडियम हायड्रॉक्साईड सुद्धा वापरू शकतो. लक्षात ठेवा, फक्त पोटॅशियम हायड्रॉक्साईड नाही तर सोबत अजून काय वापरू शकतो? सोडियम हायड्रॉक्साईड वापरू शकतो. आणि या साबणासोबत अजून काय भेटते? तर म्हणायचं ग्लिसरॉल भेटतो. ग्लिसरॉल. बोला, तेलाची अभिक्रिया कोणासोबत? KOH किंवा NaOH सोबत काय भेटेल? साबण भेटते आणि सोबत काय भेटते? ग्लिसरॉल. कळलं? आणि या रिॲक्शनला सॅपोनिफिकेशन म्हणतात. काय म्हणतात? सॅपोनिफिकेशन. लक्षात ठेवायचं सर्वांनी. ज्या प्रक्रियेने साबण बनवली जाते त्या प्रक्रियेला सॅपोनिफिकेशन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. कळालं? आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जर आपण KOH वापरून जर का साबण बनवली तर ती मऊ बनते. कशी बनते? मऊ. काय वापरल्यानं? KOH वापरल्यानं. आणि जर NaOH वापरला तर कशी बनते? हार्ड वाली बनते. हार्ड. इंग्लिश मध्ये लिहितो ना, हार्ड वाली साबण बनते. कळालं? मऊ साबण बनवायची असेल तर काय वापरावं लागेल आपल्याला? KOHच वापरावं लागेल. अतिशय चांगला आणि उपयुक्त प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, माध्यमाचे तापमान चौपट झाल्यास ध्वनीचा वेग किती होतो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर. काय म्हटलं त्यांनी? ध्वनीचा वेग म्हणजे व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्हेलॉसिटी ऑफ व्हॉट? साऊंड. ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. काय म्हणलं त्यांनी? तापमान किती झालं? चौपट. पहिले तर आपल्याला हे माहित पाहिजे की व्हेलॉसिटी ही टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, पण त्याच्या स्क्वेअर रूटला, बरोबर आहे. त्यांनी म्हटलं की तापमान किती झालं? बोला, तापमान 4 पट झालं म्हणते. 4 पट. चौपट. चौपट म्हणजे 4 पट ना. 4 बाहेर काढा म्हणजे किती होते रे? 2. अंडर रूट मधून 4 बाहेर आला म्हणजे 2. म्हणजेच ध्वनीचा वेग कसा होईल? दुप्पट होईल ना. कळालं? जेव्हा तापमान 4 पट वाढत आहे तर ध्वनीचा वेग दुप्पट होईल. जर मी म्हटलं असतं की तापमान हे 16 पट वाढत आहे, 16 पट काय आहे? वाढत आहे, असं जर का मी म्हटलं असतं तर मग बोला ध्वनीचा वेग किती झाला असता? 16 बाहेर काढा, किती उत्तर आलं असतं? 4 पट. कळालं? इथं त्यांनी चौपट म्हणलं म्हणून उत्तर काय आलं? दुप्पट. अतिशय चांगला प्रश्न होता. यासाठी फक्त हे रिलेशन आपल्याला माहित असणं गरजेचं होतं. व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टी. इथं V म्हणजे काय असतो? ध्वनीचा वेग. आणि T म्हणजे काय असते? तापमान, टेम्परेचर. कळालं सर्वांना? एक वेळेस पाहून घ्या पूर्ण व्यवस्थित.
आणि हे नोट करत चला विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्वाचे प्रश्न मी या सेशन मध्ये घेत आहेत. हे अतिशय चांगले प्रश्न आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, बोर्डो मिश्रणात मोरचुदा बरोबर कोणता पदार्थ वापरतात? अतिशय चांगला प्रश्न आहे. मोरचूद म्हटलं त्यांनी, कशामध्ये म्हणते? बोर्डो मिश्रण. बोर्डो मिश्रणामध्ये मोरचुदा बरोबर काय वापरतात म्हणते, कोणता पदार्थ वापरतात? आता म्हणजे हे काय, याला आपण ब्ल्यू विट्रियॉल म्हणतो. ब्ल्यू विट्रियॉल, ब्ल्यू विट्रियॉल म्हणतात त्याला. ब्ल्यू विट्रियॉलचा फॉर्म्युला जर कोणी विचारला तर काय म्हणायचं? CuSO4.5H2O हा झाला फॉर्म्युला. ब्ल्यू विट्रियॉल काऊन म्हणतात त्याचा? कारण त्याचा कलर कसा असतो? ब्ल्यू, निळा असतो. याच्यासोबत काय वापरावं लागेल तेव्हा आपण बोर्डो मिश्रण बनवू शकू? बोला. ब्ल्यू विट्रियॉल सोबत काय वापरसाल तर चुना वापरावा लागतो. काय वापरावा लागतो? चुना. इथं चुन्याचा अर्थ काय होतो? स्लेक लाईम. स्लेक्ड लाईम. आणि स्लेक लाईम म्हणजे काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ब्ल्यू विट्रियॉल प्लस स्लेक लाईम या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय? बोर्डो मिश्रण. आणि हा कशासाठी वापरला जातो? बोला. हा वापरला जातो ऍज अ फंगीसाइड. फंगीसाइड. फंगीसाइड म्हणजे काय रे? बुरशीला खतम करणारा, बुरशी संपवणारा. बुरशी कशावर लागते? द्राक्ष, खरबूज यांच्यावर बसणारी बुरशी संपवायची असेल तर बोर्डो मिश्रण बनवतात. आणि त्या बोर्डो मिश्रणामध्ये ब्ल्यू विट्रियॉल सोबत काय ऍड करतात? चुना. चुना म्हणजेच काय? स्लेक लाईम ऍड करतात. अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पाहून घ्या व्यवस्थित एक वेळेस. स्लेक लाईमचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच असेल. काय असतो? CaOH/2. याला आपण कॅल्शियम काय म्हणतो? हायड्रॉक्साईड असं म्हणतो. कळलं? हा. फंगीसाइड म्हणजे काय? बोला. बुरशीनाशक. बुरशीनाशक, बुरशी संपवणारा. कळलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अतिशय चांगला प्रश्न होता हा. आपण पुढच्या प्रश्नाकडे. बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर कसे असते? अतिशय चांगला प्रश्न आहे. कशाबद्दल विचारलं? फोकल लेंथ बद्दल. कोणता मिरर म्हटलं त्यांनी? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजेच काय रे? बहिर्वक्र. बरोबर आहे. मिरर, आरसा. त्याचं काय विचारलं? नाभीय अंतर. नाभीय अंतर म्हणजे काय? फोकल लेंथ विचारली. ती कशी असते त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. बोला कशी असते बरं? ऋण असते, शून्य असते, धन असते का अनंत असते? तर ती धन असते. लक्षात ठेवा. इकडे पहा, मी एक वेळेस व्यवस्थित एक्सप्लेन करतो. हा झाला कॉन्व्हेक्स मिरर. काय झाला? कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. कॉन्व्हेक्स मिरर झाला बहिर्वक्र. त्यानंतर तुम्ही इथून एक अशी रेष काढली, त्याला आपण प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या सेंटरला जे राहते त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात. त्यानंतर इथं जो पॉइंट राहतो हा, याला आपण पोल म्हणतो. पी ने डिनोट करतो त्याला. बरोबर. आणि या दोघांच्या मध्ये इथं जो पॉइंट राहतो त्याला आपण फोकस म्हणतो, ज्याला आपण एफ ने डिनोट करतो. कशानं? एफ ने डिनोट करतो. आणि या दोघांच्या मधलं जे अंतर आहे रे, कशा मधलं? फोकस, फोकस आणि पोल यांच्या दोघांच्या मधलं जे अंतर आहे त्यालाच आपण फोकल लेंथ म्हणतो. आणि ही फोकल लेंथ कोणासाठी? कॉन्व्हेक्स मिरर साठी कशी असते? पॉझिटिव्ह असते. मग कॉन्व्हेक्स साठी पॉझिटिव्ह, तर मग कॉन्केव्ह साठी कशी? कॉन्केव्ह साठी ही मायनस, निगेटिव्ह असते. लक्षात ठेवा. कॉन्केव्ह म्हणल्यावर निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्स म्हटल्यावर पॉझिटिव्ह. कळालं सर्वांना? फोकल लेंथ कशाला म्हणतात ते कळालं? फोकल लेंथ इज द डिस्टन्स बिटवीन व्हॉट? फोकस अँड पोल. अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, तुरटीचे रासायनिक नाव कोणते? तुम्ही प्रयत्न करून पहा तोपर्यंत. बोला. तुरटीचं रासायनिक नाव तुम्ही सांगा मला. रासायनिक नाव काय आहे तुरटीचं? प्रयत्न करून पहा. बोला. चला लक्ष द्या. तुरटीचं जे रासायनिक नाव आहे मित्रांनो ते आहे पोटॅश ॲलम. काय नाव आहे? पोटॅश ॲलम. आता याचा फॉर्म्युला पहा एक वेळेस. K2SO4.Al2SO4/3.24H2O. हा हायड्रेटेड कंपाऊंड आहे. याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन राहतं. काय राहतं? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. 24 पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत त्याजवळ. किती? 24. आणि याचा फॉर्म्युला काय आहे? K2SO4 पोटॅशियम सल्फेट, Al2SO4 म्हणजे काय? अल्युमिनियम सल्फेट. या दोघांचं मिक्सचर आहे पोटॅश ॲलम. बरोबर. 24H2O.
तर तुरटीचं रासायनिक नाव हे पोटॅश ॲलम आहे. मॅग्नेशियम सल्फेट याचं नाव इप्सम सॉल्ट आहे बरं. काय नाव आहे? इप्सम सॉल्ट. सोडियम सल्फेट हा सुद्धा काय याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन राहते. बरं, हे चारीच्या चारी ऑप्शन जे आहेत हे यांच्यामध्ये हायड्रेटेड कंपाऊंड आहेत चारी पण. म्हणजे काय, या चौघांमध्ये सुद्धा पाणी आहे. डॉट H2O किती दूर असू शकतात? कधी 5 असेल, कधी 7 असेल. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता. तर तुरटीमध्ये पाण्याचे मॉलिक्युल्स किती असतात? 24 H2O. लक्षात ठेवजा. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती असते त्याचं? 24. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पर्टिक्युलरली शेअर करत चला. शेअर केल्याने काय होईल, जे विद्यार्थी अभ्यास करत असतील TETचा त्यांच्यासाठी सायन्स सोपं होऊन जाईल. एवढा सर्व जो प्रयत्न चालू आहे विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी चालू आहे. चला लक्ष द्या सर्वांनी. माध्यमाची घनता चौपट झाल्यास ध्वनीचा वेग काय होतो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. परत काय म्हटलं त्यांनी? घनता कशी झाली? चौपट. ध्वनीचा वेग कसा होतो म्हणते? बोला. वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू घनता. घनतेला कसा असतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे रो म्हणजे काय रे? रो चा अर्थ होतो घनता, डेन्सिटी. इंग्लिश मध्ये त्याला डेन्सिटी म्हणतात. डेन्सिटीला ध्वनीचा वेग हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतो विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी काय म्हटलं आपल्याला? चौपट. बोला. 1/√4. √4 म्हटल्यावर कसं होईल? 1/2 होईल ना. म्हणजे किती येते? हाफ होईल ना. बोला काय म्हणसाल? अर्धा होईल. कळालं? जर घनता चौपट झाली तर ध्वनीचा वेग अर्धा होतो. म्हणजे घनता जर का 16 पट झाली तर ध्वनीचा वेग किती होईल? 1/4 होईल. कळालं सर्वांना? 1/4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. असे जे हे फॉर्म्युले आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. याला आपण सॉल्व्ह करून पाहू शकतो. हे अतिशय शॉर्ट मेथड सांगितली मी तुम्हाला. जेवढं हे अंडर आहे 1/2 म्हणजेच काय? अर्धा. सरळ. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया झाल्यावर ब्लिचिंग पावडर कोणता वायू मुक्त करतो? अतिशय चांगला प्रश्न आहे. कोणाची अभिक्रिया म्हणते? बोला. कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया कुणासोबत व्हायची? ब्लिचिंग पावडर सोबत. झाल्यावर कोणता वायू मुक्त होतो? बरं क्लिअर ना? ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला CaOCl2 आणि यासोबत कोणाची अभिक्रिया करायची आपल्याला? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजे रे CO2. बरोबर. बोला काय होईल बरं? हे Ca हा CO2 आणि इथला एक O म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट निर्माण होईल. CaCO3 निर्माण होईल आणि सोबत मग उरला काय? Cl2 गॅस. Cl2 म्हणजे कोणता गॅस निर्माण होतो बरं? क्लोरीन गॅस. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. कळालं? अतिशय चांगला. एका झटक्यात जर का तुम्हाला रिॲक्शन माहित असेल, 9वीचा तुम्ही तो धडा पहा, तुम्हाला हे रिॲक्शन सरळ दिसून पडेल. दोन्ही रिॲक्शन मी घेतलेले आहेत. मागच्या क्वेश्चन मध्ये वेगळं घेतलं, ब्लिचिंग पावडर निर्माण केला होता मी. बरोबर आहे. आणि यामध्ये काय केलं मी? ब्लिचिंग पावडरची अभिक्रिया कार्बन डायऑक्साईड सोबत करून कोणता गॅस बनवला? कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचं होतं. कोणता गॅस निर्माण होतो? क्लोरीन. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे गॅस निर्माण होत नाहीत. ब्लिचिंग पावडर सोबत अभिक्रिया करत आहोत आपण. ब्लिचिंग पावडर मध्ये व्यवस्थित म्हणजे जास्त प्रमाणात कोणता गॅस असतो? क्लोरीन. आणि हा गॅस असतो म्हणून ब्लिचिंग पावडर हा पाण्या निर्जंतुकरण करण्यासाठी वापरला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी वापरला जातो. कळालं? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, काही लहान मुले साधारण किती हर्ट्ज पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात? अतिशय महत्वाचं आहे. मला सांगा तुम्ही किती ऐकू शकता बरं? तुमची जी ऐकण्याची क्षमता आहे ती किती हर्ट्ज पासून किती हर्ट्ज पर्यंत आहे? माझी आणि तुमची सारखीच असेल. बरोबर आहे. आपण ऐकू शकतो 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत एवढ्या वारंवारितेची ध्वनी आपण ऐकू शकतो. कोण? आपण. पण त्यांनी विचारलं कोणाबद्दल बरं? लहान मुले. लहान मुले ही आपल्यापेक्षा जास्त म्हणजे 20,000पेक्षा जास्त असेल बघा. 15, 18, 20, 25. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? हे टॉपिक 25,000 क्लिअर व्हॅल्यू 9वीच्या पुस्तकात देऊन आहे. पाहून घे जा. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, समान भौतिक स्थितीत ध्वनीचा वेग हायड्रोजन मध्ये
ऑक्सिजन पेक्षा किती पट जास्त असतो? आता हा तर ट्रेमेंडस चांगला प्रश्न आहे, एकदम अतिशय. आपण याला व्यवस्थितपणे समजून घेऊया पहिल्या. चला लक्ष द्या. बोला, त्यांनी काय म्हटलं? समान भौतिक स्थिती म्हणजे काय? दोन्ही गॅस आहेत. कोणकोणते गॅस आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. दोन्ही गॅस आहे. याचं टेम्परेचर सारखं आहे, प्रेशर दोघांचं सारखं आहे, बाकी सर्व गोष्टी सारख्या आहेत. पण काय सेम नसेल बरं? या दोघांचं मोलार मास हे सेम नसेल, ऍटॉमिक मास सेम नसेल. कोणाकोणाचं? हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं. मग वेलॉसिटी, ध्वनीचा वेग, हा त्याच्यावर कसा अवलंबून असतो या प्रश्नामध्ये दिलेला आहे. पहा, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एम. एम इथं काय असतो? मोलार मास. आता आपण पहिले घेऊया हायड्रोजन बद्दल. हायड्रोजन, मग इथं मोलार मास कोणाचा असेल? हायड्रोजनचा. बर, मग आपण घेऊ वेलॉसिटी ऑफ कोणाची? ऑक्सिजन. हे सुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ मोलार मास ऑफ ऑक्सिजन. बरोबर. चला आता मोलार मास घ्या ना मग. VH इज इक्वल टू 1 भागेला वर्गमुळात MH. हायड्रोजन म्हणजे आपण कसं लिहितो बरं? H2. मग याचा मास किती असेल? 2. ऑक्सिजन म्हटल्यावर आपण कसं लिहितो? O2 लिहितो. O2 लिहितो आपण, O नसतो लिहित. आपण जो ऑक्सिजन आपल्या नाकाद्वारे आतमध्ये घेतो का, तो O2 घेतो, O नसतो घेत. O फक्त म्हणजे ॲटॉमिक ऑक्सिजन झाला. आपण जो ऑक्सिजन इनगल्फ करतो, इन्स्पिरेशन म्हणतो आपण त्याला, इनहेल करणं. इनहेल करतो तो O2 करतो, O करत नाही. मॉलिक्युलर ऑक्सिजन इनहेल करतो. मग O2 चं किती असेल मास? 32. चला इथं काय लिहू मग मी? H2 म्हटल्यावर इथं लिहिणार 2. बरोबर. इथं लिहा VO इज इक्वल टू 1 भागेला वर्गमुळात किती लिहू? 32 लिहू. बरं, 32 लिहिणार. आता आम्ही काय करतोय? VH ला V0 न डिवाइड करतो. VH, लक्ष द्या, VH भागेला V0. बरोबर आहे. मग इथं काय होतं? 1/√2. इथं लिहितो 1/√2. इथं काय लिहू? 1/√32. बरोबर आहे. याला जर का व्यवस्थित सॉल्व्ह केला आपण तर आपल्याला काय मिळते? VH/V0 इज इक्वल टू अंडर रूट, बोला, हा 32 वर येईल, अंडर रूट 2 खाली येईल ना. 32/2. 32/2 म्हणजे किती होते? अंडर रूट 16. बरोबर. आणि अंडर रूट 16 म्हटल्यावर उत्तर काय येईल? VH इज इक्वल टू 4 टाइम VO. बरोबर. इथं पहा त्यांनी काय म्हटलं? हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन पेक्षा किती राहील रे? ऑक्सिजन पेक्षा किती पट? 4 पट. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 4 पट. कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता. जर तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असला असता तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकले असते विद्यार्थी मित्रांनो. बस हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं होतं तुम्हाला. हा फॉर्म्युला काढून ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. अतिशय महत्वाचा प्रश्न होता हा. कळालं सर्वांना? व्हिडिओ परत सांगत आहे, जर व्हिडिओ आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संयुग ब्राईनच्या विद्युत अपघटनातून तयार होते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कोणतं संयुग ब्राईनच्या विद्युत अपघटनातून तयार होते? विद्यार्थी मित्रांनो, NaOH तयार होते. काय तयार होते? NaOH. आता पहिले या प्रश्नाला आपण खोडून काढू. ठीक आहे. पहिले तर ब्राईन म्हणजे काय? ठीक आहे. ब्राईन, ठीक आहे. ब्राईन म्हणजे काय कोणी विचारलं तर म्हणायचं मिठाचं पाणी. मिठाचं पाणी. ठीक आहे. म्हणजे काय? NaCl इन वॉटर. NaCl इन वॉटर. पाण्यामध्ये विरघळलेलं मीठ म्हणजेच ब्राईन असते. त्या ब्राईनवर एक इलेक्ट्रोलिसिस नावाची प्रोसेस करावी लागते. त्यानंतर आपल्याला NaOH भेटतो. काय भेटतो? NaOH. NaOH ला आपण, NaOH काय आहे बरं कोणी विचारलं तर म्हणायचं काय? NaOH बेस आहे. बरोबर आहे. हा असा बेस आहे जो पाण्यामध्ये विरघळतो. पाण्यामध्ये काय होतो? बोला, विरघळतो. पाण्यामध्ये विरघळतो. जर बेस पाण्यामध्ये विरघळत असेल तर त्याला काय म्हणतात? अल्कली म्हणतात. काय म्हणतात? अल्कली. सगळे बेस हे अल्कली नसतात. सगळे बेस हे अल्कली नसतात, पण सगळे अल्कली हे बेस असतात. आहे की नाही? कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ब्राईनच्या विद्युत अपघटनातून खालीलपैकी कोणता वायू धनाग्राजवळ मुक्त होतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला परत, की कोणता वायू हा कोणत्या टर्मिनल जवळ? पॉझिटिव्ह टर्मिनल जवळ. धनाग्र म्हणजे काय? पॉझिटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनलला कोणता गॅस लिबरेट होतो त्यांनी आपल्याला विचारलं. क्लोरीन गॅस लिबरेट होतो विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवायचं. कोणता गॅस? क्लोरीन गॅस. आता लक्षात ठेवा, इकडे बघा, ब्राईन आहे. ब्राईनचं काय होते? ब्राईन काय आहे आपण आताच पाहिलं मागच्या प्रश्नामध्ये. याच्यानंतर शेवटी आपल्याला काय भेटतात? दोन पदार्थ भेटतात. एक काय भेटते? NaOH. काय भेटते? NaOH. आणि दुसरा आपल्याला भेटते कोणता गॅस? क्लोरीन गॅस. कळलं? NaOH भेटते आणि क्लोरीन गॅस. मला एक सांगा, NaOH काय होतं? मी सांगितलं तुम्हाला आताच. NaOH हे एका प्रकारची काय आहे? अल्कली आहे. असा बेस जो पाण्यात विरघळतो. म्हणून या प्रोसेसला, ब्राईनच्या इलेक्ट्रोलिसिसला क्लोर अल्कली प्रोसेस म्हणतात. काय म्हणतात? क्लोर अल्कली. क्लोर अल्कली प्रोसेस. लक्षात ठेवा सर्वांनी, क्लोर अल्कली नावाची प्रोसेस आहे. आणि या क्लोर अल्कली प्रोसेसने काय काय निर्माण होते? बोला. अल्कली. अल्कली कोणता? NaOH. आणि क्लोर म्हणजे कोणता गॅस? क्लोरीन गॅस निर्माण होतो. काय केल्यावर? ब्राईनचं इलेक्ट्रोलिसिस केल्यावर. विद्युत अपघटन. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? इलेक्ट्रोलिसिस म्हणजे विद्युत अपघटन. जर आपण ब्राईनचं इलेक्ट्रोलिसिस केलं तर पॉझिटिव्ह टर्मिनलला Cl2 गॅस बाहेर पडतो आणि NaOH सुद्धा मिळतो. म्हणून या प्रोसेसला क्लोर अल्कली प्रोसेस असं म्हटल्या जातं. अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भूकंप होण्यापूर्वी निर्माण होणारे ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? अतिशय चांगला प्रश्न आहे. भूकंप होण्यापूर्वी जो आवाज येतो, जो आपल्याला ऐकू येत नाही, पण कुत्र्यांना ऐकू येतं. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा कधी भूकंप होत असतो कुत्रे पळून जातात, सगळ्यात पहिले पळतात. का बरं? कारण की त्यांना तो आवाज ऐकू येतो. तर तो आवाज जो आहे आपण ऐकू शकतो का? नाही. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी ही 20 ते 20,000 पेक्षा, एकतर 20,000 पेक्षा कशी असेल? जास्त असेल, किंवा 20 हर्ट्ज पेक्षा कमी असेल. तर मग याचं काय असेल बरं? बोला. याला म्हणतात अवश्राव्य ध्वनी. 20 पेक्षा 20 हर्ट्ज पेक्षा कशी? कमी. हे आवाज आपण ऐकू शकत नाही. अवश्राव्य ध्वनी. इन्फ्रासाउंड. कळलं? आणि हे निर्माण होतं कशामुळं? भूकंपामुळं. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणाऱ्या किरणांना काय म्हणतात? किरणोत्सारी पदार्थ, रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स, त्यांच्यामधून कोणते पार्टिकल्स बाहेर पडतात? बोला. अवरक्त किरणे, अल्ट्राव्हायलेट किरणे, अल्फा, बीटा, गॅमा किरणे, एक्स किरणे. तर पर्याय क्रमांक C हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक C. अल्फा, बीटा व गॅमा हे किरणे बाहेर पडतात. अल्फा म्हणजे काय? अल्फा. बीटाला असं डिनोट करतात आणि गामाला असं डिनोट करतात. अल्फा म्हणजे काय? हेलियम असतो. हेलियमचा ॲटॉमिक मास 4 आणि ॲटॉमिक नंबर 2. नंतर बीटा म्हणजे काय? इलेक्ट्रॉन लिहायचा, खाली -1 वर 0. हे झालं नोटेशन बीटाचं. आणि गामाला आपण गामाने डिनोट करतो, वर सुद्धा 0 आणि खाली सुद्धा 0. म्हणजे हा कोणावर बी परिणाम जर का मारा केला आपण गामाचा, कोणत्याही मॉलिक्युलवर गामा रेजचा तुम्ही मारा केला तर तो त्याला कोणताही काय म्हणतात? चेंज घडवून आणत नाही. पण अल्फा आणि बीटा हे त्याच्यामध्ये चेंज घडवून आणतात. कळलं? अतिशय महत्वाची किरण होती अल्फा, बीटा आणि गामा. कळलं सर्वांना? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर हा व्हिडिओ आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वटवाघुळांच्या अंधारातील उडण्याच्या रहस्याचा शोध कोणी लावला? हे सुद्धा नवीच्या पुस्तकात देऊ नये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पहा. न्यूटन, स्पालांझानी, अवेरी, आइन्स्टाईन. पर्याय क्रमांक B. काय नाव आहे त्याचं? स्पालांझा. हा इटालियन सायंटिस्ट होता, इटलीचा. इटालियन सायंटिस्ट. हा इटालियन सायंटिस्ट होता. ठीक आहे, काय नाव त्याचं? स्पालांझा.
आणि यानेच काय केलं होतं, याचा अतिशय महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे, तो वाचलंही असेल. त्यानं काय केलं पहिले की त्या वटवाघळांच्या डोळ्यावर पट्टी बांधली दोन्ही, पण वटवाघळ जे काय केलं गेले पण आणि परत पण आले. नंतर काय केलं त्याने, दुसऱ्या दिवशी ते डोळ्यावरची पट्टी काढली, कानाला पट्टी बांधली त्यांची. कोणाच्या? वटवाघळांच्या. वटवाघळ जाऊन धडाधड आपटू लागली खाली. म्हणजे वटवाघळ इथून तिथे जाण्यासाठी, कुठे प्रवास करण्यासाठी डोळ्याचा उपयोग नसतात करत, ते कशाचा उपयोग करतात? कानाचा. आणि कानामध्ये ते कशाचा उपयोग करतात? इकोवर ते इकडून तिकडे प्रवास करतात. कोण? वटवाघळ. बरोबर आहे? कळालं सर्वांना? बॅट म्हणतो आपण इंग्लिश मध्ये त्याला. वटवाघूळ म्हणजे काय? बॅट. आणि कुणी विचारलं बॅट काय आहे, बोला. पक्षी आहे का रे वटवाघूळ? नाही, हे मॅमल आहे. काय आहे? मॅमल. आपल्यासारखा आहे तो. त्याला मेमरी ग्लँड असते आणि त्याला पिन्ना सुद्धा आहेत. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बेकिंग सोडा हा लिटमस पत्रिका करतो म्हणजे काय? बेकिंग सोडा टर्न्स डॅश डॅश लिटमस पेपर इनटू डॅश डॅश. चांगला प्रश्न विचारला. म्हणजे लिटमस पेपर कोणत्या लिटमसला कशामध्ये कन्वर्ट करतो त्यांनी आपल्याला विचारलं. रेड टू ब्ल्यू, ब्ल्यू टू रेड, ग्रीन टू ब्ल्यू, येलो टू पिंक. विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट तर ग्रीन नावाचा कोणता लिटमस पेपर नसतो आणि येलो बी कोणता नसतोच. पर्याय कोणता आहे इथं? रेड टू ब्ल्यू आणि ब्ल्यू टू रेड, हे दोनच उरले. मग रेड टू ब्ल्यू असलं पाहिजे. ठीक आहे. रेड लिटमसला ब्ल्यू मध्ये कन्वर्ट करतो आणि रेड जर का ब्ल्यू मध्ये कन्वर्ट होत असेल तर बेकिंग सोडा हा 100% काय असेल? बेस असेल. बेस म्हणजे काय? क्षार असेल. कळालं? हा एक बेस आहे. आणि बेकिंग सोड्याचा फॉर्म्युला काय बोला? NaHCO3. याचं नाव काय कोणी विचारत काय म्हणसाल? सोडियम बायकार्बोनेट. दुसरं नाव काय कोणी विचारलं तर काय सांगसाल? बोला. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हे त्याचं दुसरं नाव. ठीक आहे. आता दुसरं अजून, हा जो बेकिंग सोडा आहे हा काय म्हणून वापरला जातो? इट इज यूज ॲज अन अँटासिड. अँटासिड म्हणून वापरला जातो. आता कोणी विचारलं की अँटासिड म्हणजे काय? अँटासिड म्हणजे असा पदार्थ जो आपली ऍसिडिटी कमी करतो. छातीमध्ये जळजळ होणं त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो. त्याला कमी करणारा जो पदार्थ असतो त्याला आपण अँटासिड म्हणतो. आणि अँटासिड म्हणून आपण NaCO3 बेकिंग सोड्याचा उपयोग करतो. याऐवजी बेकिंग सोडा हा केक मध्ये वापरला जातो, ज्यामुळे केक स्पॉन्जी होतो. कारण की हा काय करतो? CO2 आपल्यामधून बाहेर फेकतो. कळालं? हा. याऐवजी आपण ढोकळा खातो, त्या ढोकळ्यामध्ये सुद्धा बेकिंग सोडा वापरला जातो. का वापरला जातो त्यामध्ये बेकिंग सोडा? परत तेच रिझन, त्याला स्पॉन्जी करण्यासाठी, मऊ बनवण्यासाठी. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला हवेतील ध्वनीचा वेग किती असतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कोणत्या डिग्री सेल्सिअसवर? 22 डिग्री सेल्सिअसवर. बरोबर आहे. ध्वनीचा वेग, वेलॉसिटी ऑफ साऊंड किती असेल? 344 सेंटीमीटर मीटर पर सेकंड. सॉरी, काय? 344 मीटर पर सेकंड इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड at temperature 22 degree Celsius. When temperature is 22 degree Celsius, then the velocity of sound is 344 meter per second. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इप्सम सॉल्टचे रासायनिक सूत्र कोणते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. इप्सम सॉल्ट या चौघांपैकी कोणता आहे? बोला. Na2B4O7.10H2O. हा तर बोरॅक्स आहे. हा काय आहे? बोरॅक्स. ठीक आहे, बोरॅक्स आहे. MgSO4.7H2O. यस, पर्याय क्रमांक 2 इप्सम सॉल्ट आहे. याला काय म्हणतो आपण? BaCl2. याला म्हणतो बेरियम क्लोराईड. बॅरियम क्लोराईड. हा बेरियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे. Na2SO4 म्हणजे काय? सोडियम सल्फेट. कळालं सर्वांना? सोडियम सल्फेट याचं नाव. BaCl2.2H2O हे बेरियम क्लोराईड, MgSO4 म्हणजे इप्सम सॉल्ट आणि हा म्हणजे बोरॅक्स. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. हे सुद्धा फॉर्म्युले पाठ करून ठेवा. तुम्हाला मॅच द कॉलम मध्ये असं दिसू शकते. कळालं? मग पुन्हाचा फॉर्म्युला काय आहे
पर्टिक्युलरली काय पाठ करायचं सांगतो तुम्हाला. हे 10H2O, 7H2O, 2H2O, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे असे क्रिस्टल्स आहेत ज्यांच्यामध्ये पाण्याचे काही मॉलिक्युल्स आहेत. नाहीतर काही कंपाऊंड हे असतात कोरडे असतात, त्यांच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नसतो. बरोबर आहे. पण यांच्यामध्ये पाणी जोडूनच येते. आपल्या घरी वापरला जाणारा धुण्याचा सोडा जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतेच, पण बेकिंग सोडा जो होता का त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नसतो. तो ड्राय असतो एकदम, अनहायड्रस. हे हायड्रेटेड असतात. कसे असतात? हायड्रेटेड. हायड्रेटेड म्हणजे यांच्यासोबत पाणी जोडूनच येते, आणि अनहायड्रस म्हणजे ज्यांच्यासोबत पाण्याचा एक थेंबही नसतो. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, संतृप्त मिठवणी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेटेड ब्राईन? ब्राईन म्हणजे तुम्हाला माहित आहे मीठ, बरोबर आहे. पण किती पर्सेंट मिठाचं द्रावण म्हणजे सॅच्युरेटेड? तर 25%. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. हे सुद्धा पुस्तकामध्ये दिसेलच तुम्हाला. ठीक आहे. पुस्तकाचं पेजच्या खाली जा, एक असा बॉक्स देऊन आहे, त्या बॉक्स मध्ये सांगून आहे 25% मिठाच्या जलीय द्रवणाला काय म्हणतात? संतृप्त मिठवणी म्हणतात, असं देऊन आहे. कळालं? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कठीण पाण्यात साबणाचा फेस कमी का तयार होतो? विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे या सिरीज मधला. चला पहा. कठीण पाण्यात साबणाचा फेस कमी का तयार होतो म्हणते? साबण विरघळत नाही म्हणून का? नाही, चुकलेलं आहे हे पण. साबण उडून जाते? बिलकुल नाही. कॅल्शियम, मॅग्नेशियम अविद्राव्य क्षार तयार होतात. येस, कॅल्शियम, पोटॅशियम नाही बरं. कॅल्शियम सोबत काय असला पाहिजे? मॅग्नेशियम. पहिली गोष्ट तर कठीण पाणी म्हणजे हार्ड वॉटर. हार्ड वॉटर हे आपण पाहून ओळखू शकत नाही बरं विद्यार्थी मित्रांनो. कोणी म्हणतात हार्ड पाणी पाहल्या मी ओळखतो, नाही, शक्य नाही. आपण त्या पाण्यात पहिले काय करतो? धुण्याचा सोडा टाकतो, आणि तो सोडा टाकल्यावर जर फेस निर्माण होत असेल तर ते पाणी कठीण नाही, हार्ड नाही. जर फेस निर्माण होत नसेल तर ते 100% ते पाणी कसं आहे? हार्ड आहे, हार्ड वॉटर आहे. मग ते काय करायचं? हार्ड वॉटर. हार्ड वॉटर कशामुळे निर्माण होते बरं? कारण की याच्यामध्ये 2 आयन्स असतात. कोणते आयन असतात? 2. कोणकोणते बरं? एक असतो Mg आणि दुसरा असतो Ca, आणि यांचे 2 काय असतात? अविद्राव्य क्षार असतात. कोणते कोणते? एक असतो MgSO4, दुसरा असतो MgCl2, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट. तसंच CaCl2 कॅल्शियम क्लोराईड आणि CaSO4 कॅल्शियम सल्फेट. असे हे 4 पदार्थ, या चौघांपैकी एक जरी का पाण्यात असेल ना, एक या चौघांपैकी, तरी पण ते पाणी कसं होऊन जाते? कठीण, हार्ड होऊन जाते. मग ते काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मेथड वापरावे लागतात, आणि त्या मेथडने आपल्याला ती हार्डनेस रिमूव्ह करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटली असेल, ही माझी मेहनत तुम्हाला जर का उपयोगी वाटली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.